एक बीडमधलं महादेव मुंडे हत्या प्रकरण देखील या ठिकाणी आलं। याच्यामध्ये खरं म्हणजे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात तपास चाललेला आहे। आत्तापर्यंत तंत्रज्ञानाचा वापर करून मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करून 196 इसमांकडे विचारपूस केली आहे। मय्यत याचा पैशाच्या देवाणघेवाणीवरून कुठे वाद झाला होता का याबाबत 83 साक्षीदारांकडे तपास केलेला आहे। जे काही मोबाईल क्रमांक आलेले आहेत, मेल किंवा त्यांच्या याच्यावर सेव्ह आहेत, 286 लोकांकडे तपासणी केलेली आहे। 37 साक्षीदारांचे जबाब नोंदवलेले आहेत आणि त्यासोबत जो काही व्हिसेरा अहवाल आहे या संदर्भातही मोठ्या प्रमाणात पुन्हा त्याची तपासणी करणं चाललेलं आहे। खरं म्हणजे परळीच्या एका जंगलाजवळ खुल्या मैदानावर हल्ला झाला, तिथे प्रत्यक्ष साक्षीदार हा सापडला नाही, पण 1.5 महिन्याने एका महिलेने ही घटना पाहिल्याचं कळलं आणि म्हणून तिची संपूर्ण चौकशी केली। तिने 2 व्यक्ती आपापसात भांडत होते असं मी बघितलंय असं त्या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून आता संपूर्ण डंप डाटा देखील आपण चेक करतो आहोत। जवळपास 150 नंबरचा डंप डाटा हा त्या ठिकाणी चेक करण्याचं काम चाललेलं आहे। त्यामुळे मी एवढंच आश्वस्त करू इच्छितो, कारण त्यांच्या पत्नी निश्चितपणे पत्नीला सर्वाधिक त्या ठिकाणी दुःख असेल, त्यांचा आक्रोश आपण समजू शकतो, पण याच्यामध्ये कुठेही कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। तर या संदर्भात जी काही कारवाई करण्याची गरज आहे ती कारवाई केली जाते आणि पुढे देखील ती केली जाईल। एक आव्हाड साहेबांनी ठाणे शहरात जमील शेख याची काही निगरूण हत्या झाली, त्याच्या तपासामध्ये पोलिसांनी हलगर्जीपणा केला आहे असं सांगितलं। हे जमील शेख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि आरटीआय कार्यकर्ते होते आणि हे जे काही फिर्यादी आहेत फैजल शेख यांनी जी काही फिर्याद दिली त्या फिर्यादीमध्ये त्यांनी सांगितलं की स्थानिक नगरसेवक नजीब मुल्ला यांचे कट्टर राजकीय विरोधक होते व जमील शेख हे नजीब मुल्ला यांच्या अनधिकृत कामाची माहिती आरटीआय मार्फत प्राप्त करत होते, त्यामुळेच नजीब मुल्ला यांनी जमील शेख यांचा खून करण्याचे कारस्थान रचले असा मला संशय आहे असं फिर्यादीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। यामध्ये 9 आरोपी निष्पन्न झाले आहेत, 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे, 2 आरोपींचा अजून शोध सुरू आहे। 7 अटक आरोपींपैकी या ठिकाणी एका आरोपीला न्यायालयाने जामिनावर मुक्त केले आहे, 6 आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत। आणि आपण जे या ठिकाणी सांगितलं की यामध्ये जो मुख्य आरोपी आहे त्याने नजीब मुल्ला यांचं नाव घेतलेलं नाही, पण 2021 मध्ये 3 साक्षीदाराने 164 स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्या 164 स्टेटमेंटमध्ये या तिघांनी नजीब मुल्ला याचं नाव घेतलेलं आहे आणि त्यानुसार आत्ता तरी पोलिसांनी जी काही चौकशी केलेली आहे त्या चौकशीत यांनी दिलेलं विवरण आणि प्रत्यक्ष घटना याच्यामध्ये जी पुराव्याची साखळी मिळायला पाहिजे ती पुराव्याची साखळी नाही, त्यात विसंगती दिसते आहे। तथापि जे मय्यत आहेत त्यांच्या दोन्ही मुलींनी अतिशय आक्रोशाने हा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे आणि म्हणून पुन्हा एकदा याची चौकशी ही निश्चितपणे या ठिकाणी स्वतंत्रपणे केली जाईल आणि या सगळ्या पुराव्यांना पुन्हा एकदा पडताळून कुठेही जर यामध्ये संबंधित व्यक्तीचा सूत्रामही संबंध असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल। एक विठाबाई पडळकर यांच्या संदर्भातला विषय या ठिकाणी मांडण्यात आला। खरं म्हणजे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कायदेशीर अशा प्रकारे रजिस्ट्री झालेली आहे। आजकाल आपल्याला माहिती आहे रजिस्ट्रीला उपस्थित राहावं लागतं, रजिस्ट्रीला उपस्थित राहून फोटो लावावे लागतात, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत। तथापि या सभागृहामध्ये हा विषय आलेला असल्यामुळे निश्चितपणे याची ही चौकशी जी आहे ती योग्य प्रकारे केली जाईल। आपण ठाणे इथल्या रतनशी प्रेमशी चॅरिटेबल ट्रस्टचा एक विषय मांडला। या ट्रस्टची जमीन ट्रस्टीने बेकायदेशीररित्या विकली आणि त्याची जी किंमत होती त्या किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये म्हणजे त्यांनी प्रिव्हिलिंग रेडी रेकनर रेटने ती विकली, पण त्याची जी मार्केट रेट आहे हा अतिशय जास्त आहे आणि म्हणून
हे जे काही ट्रस्टी आहेत त्यांच्या मुलानेच तक्रार केली आणि तोच मुलगा माननीय उच्च न्यायालयात गेला. उच्च न्यायालयाने त्याच्यावर हे सांगितलं की हा व्यवहार बरोबर नाही आहे. परत ट्रस्ट सर्वोच्च न्यायालयात गेलं. आता सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात जैसे थे परिस्थिती दिलेली आहे. याच्यामध्ये गुन्हा नोंदवलेला आहे. आता जैसे थे परिस्थिती असल्यामुळे त्याच्यामध्ये प्रोसीड करता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारावर या संदर्भात जी काही पुढची कारवाई आहे ती कारवाई निश्चितपणे केली जाईल. परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या प्रकरणामध्ये या ठिकाणी काही मुद्दे मांडण्यात आले. मी पुन्हा सभागृहाला सांगू इच्छितो की याच्यामध्ये ओपिनियन्स वेगवेगळे आले. पहिल्यांदा जे काही कारण दिलंय शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरीज असं कारण दिलेलं आहे. आणि हिस्टोपॅथॉलॉजीचा जो रिपोर्ट आहे त्यामध्ये मयताच्या हृदयास ट्रिपल वेसल डिसीजचा गंभीर आजार असल्यामुळे मृत्यू झाल्याचं त्यात दिलेलं आहे. आणि म्हणून या दोन वेगवेगळे ओपिनियन आल्यामुळे मृत्यूचं निश्चित कारण काय आहे याकरता हे दोन्ही रिपोर्ट हे जे शासकीय महाविद्यालय व रुग्णालय मुंबई येथे पाठवण्यात आले आणि त्यांचा अभिप्राय घेण्यात आला. त्या अभिप्रायामध्ये त्यांनी आता दिलेला अभिप्राय असा आहे की मृत्यू हा कोरोनरी अल्ट्री डिसीज विथ ॲक्यूट कोरोनरी सिंड्रोम यामुळे झालेला आहे. त्यामुळे हा काही निष्कर्ष सरकारने काढलेला नाही. हा निष्कर्ष हा जेजेने दिलेला आहे. तथापि अजूनही सरकार याच्यात अंतिम निष्कर्षाला आलेलं नाही. या संदर्भात एक आपण कमिशन नेमलेलं आहे. त्या कमिशनचा रिपोर्ट आल्यानंतरच या संदर्भातला अंतिम निर्णय घेण्यात येईल. पण मी एवढंच आश्वस्त करतो की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या या मृत्यूच्या प्रकरणामध्ये कोणालाही पाठीशी घालण्याचा शासनाचा विचार नाही. आपल्याला माहिती आहे की आंदोलकांवर वाजवीपेक्षा बळाचा वापर केल्यावरून पोलीस निरीक्षक घोरबाण, एक अजून पोलीस उपनिरीक्षक आणि 3 पोलीस अंमलदार यांना आपण निलंबित देखील केलेलं आहे. त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती VL अचलिया यांच्या अध्यक्षतेखाली ही जी काही चौकशी चाललेली आहे त्याचा रिपोर्ट आल्यानंतर या संदर्भातला अंतिम जो काही निष्कर्ष आहे तो सरकार काढेल. एवढंच या निमित्ताने मी सांगतो. विजय वडेट्टीवार साहेबांनी शालार्थ पोर्टलवर बोगस ID तयार करून या ठिकाणी जो काही घोटाळा झालेला आहे ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या संदर्भात मी आणि शिक्षण मंत्र्यांनी चर्चा केली आणि आमचं हे मत झालेलं आहे की जसा हा एक घोटाळा उघडकीस आला असा राज्यामध्ये इतरही जिल्ह्यांमध्ये घोटाळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.